मित्रांनो, तर आज आपण आमच्या प्रवासाची सुरुवात ही बांद्रा टर्मिनसवरून तर उज्जैनच्या महाकाल मंदिरापर्यंत होणार आहे। तर त्याची सुरुवात करताना प्रथम आम्ही पहाटे 4च्या सुमारास बांद्रा टर्मिनस इथे आलो, कारण 5:10ची ट्रेन असल्यामुळे आम्हास लवकरच येऊन इथे पोहोचणे हे महत्त्वाचे होते। त्यासाठी आम्ही शक्यतो लवकरच, म्हणजे मी तरी ऑफिसमधूनच निघालो आणि पुढचा हा प्रवास आम्ही माझ्या सवंगड्यांसोबत कसा केला तर हे आपण पुढे पाहणारच आहोत। नमस्कार, राम राम मंडळी। आता आपण आलेलो आहोत बांद्रा स्टेशनला आणि ही आहे आपली गाडी 22196 बांद्रा टर्मिनल ते झाशी राणी लक्ष्मीबाई। आणि आता वेळ झालेला आहे 4:21। आपल्या सोबत आहेत संदीप सर, विपुर्ते आणि मनीष सर कांबळे। अजूनही आपला एक जण आहे आणि यानंतरही आपल्याला उज्जैनमध्ये काही ऍड होणार आहे। तर चला भेटूया आपण। राम मंडळी, आता आपण आलो आहोत बांद्रा स्टेशनला। पण आता यासाठी ठिकाण जाणार आहोत 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं उज्जैन। खूप मजा येणार आहे। काही कामाला आमच्या बरोबर आहेत 3 मित्र, संदीप, राम आणि आणखी एक मित्र आपल्याला लवकरच जॉईन होणार आहे। तर बघूया आपली याची धमाल कशी करतो। चला सर, पाहूया आपण पुढे। तर उज्जैनला जाण्यासाठी आम्ही हा प्लॅन 2 ते 3 महिने अगोदरच ठरवले असल्यामुळे 2 महिने अगोदरच तिकीट बुक केल्यामुळे आम्हाला ही अप्पर आणि मिडलचे सीट भेटले। मित्रांनो, सकाळी 5:30 वाजता सुरू झालेला प्रवास आता आपला 4:30 ते 4:45 वाजता संपलेला आहे। आता आपण पोहोचलेलो आहे उज्जैन जंक्शनला। बरोबर थकवा चेहरा दिसतोय, पण थोडं फ्रेश पण वाटतं। काय वाटतंय महाराज? चलो बोले की जय भोलेनाथ। तर मित्रांनो, आपण पकडली एक छोटीशी रिक्षा, इलेक्ट्रिक वाली बोलू शकता। थोडं जागा कंजेस्टेड आहे, पण थोडं बरं वाटतं। मजा करू काहीतरी बोलते रिक्षा बघा। तो ये भैया हमको पूरा उज्जैन घुमाने वाले हैं और पूरा नंबर हम अपने स्क्रीन पे भी डाल देंगे। आपको भी जाना हो तो आप भी इनसे कॉन्टॅक्ट कर लो। तर आम्ही आता रूम वरून निघालो आहे। तर रूमचं भाडं हे 1000 रुपये हे 4 जणांसाठी 1 नाईट आहे। तर आम्ही आता तिथून हा पुढचा प्रवास हा रूम पासून तर मंदिरापर्यंत केलेला आहे। तिथे पहिल्यांदाच आपल्याला कालभैरवाची मूर्ती दिसेल। तिथे दर्शन घेतल्यानंतर आम्ही मंदिराच्या परिसरात पोहोचलो व तिथे या स्क्रीनवर मंदिरामध्ये जे काही चाललेले ते दिसले। महाकाल मंदिरामध्ये आल्यानंतर ट्रेंड असलेले ते म्हणजे की आपल्या कपालावर गंधक लावून घ्यायचे। तर यामध्ये काही लुबाडणी चालू आहे। 5 ते 10 रुपयेचे व्हॅल्यू असलेले त्या टिल्याची किंमत 20 रुपये इथे लागत आहे। तसेच आपण हे कॉरिडॉर मध्ये स्थापन केलेल्या मूर्त्या आपण पाहू शकतात की जिथे या परिसरामधील सौंदर्य आणखीन सुशोभित केलेले आहेत। तर आपण आता हा पुढील प्रवास हा मंदिरात जाण्यासाठी या रांगेमधून करणार। आणि आता आपण चाललेलो आहे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी। उज्जैन या ठिकाणी अनेकांची स्वप्नाची नगरी। खूप मजा येणार आहे मित्रांनो। चला बघूया, मंदिराचं दर्शन घेऊ। लाईन तर खूप कमी दिसते। बघूया, लवकर आपलं दर्शन होईल। मंदिराच्या आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्ही पुढील व्हिडिओ काढू शकलो नाही। तरी आपण बाहेरील नजारा पाहू शकता। पण इथे असेही दिसण्यात आलेले आहेत की काही लोकही सिक्युरिटींना पैसे देऊन हे आतमध्ये मोबाईल घेऊन जात आहे असे दिसण्यात आलेले आहे। हे सरासर चुकीचं आहे। तरी आपण यावर इग्नोर करून हा पुढील आपण ज्या दर्शनासाठी आलेले आहेत ते दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघालेलो आहेत व बाहेरील हा नजारा पाहण्यामध्ये एक अत्यंत वेगळा असा अनुभव येत आहे। तरीही आपण पुढील प्रवासामध्ये कॉरिडॉर वगैरेवर
जाऊन हा नजारा पाहू शकता की जिथे रात्रीच्या वेळेस सुंदर असे तलावामधील हे दृश्यही पाहू शकता. तसेच आपण काही लिमिटेशन असल्यामुळे पुढील व्हिडिओ ही आपण पुढच्या भागामध्ये दाखवणार आहोत. तर चला तर पुन्हा